रामकृष्ण हरी मौलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या किचन मध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय रताळापासून गुलाबजाम बनवायचे आहे। तर रताळाचे गुलाबजाम कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। मिल्क पावडर पाहिजे असंही काही नाही, खूप छान असे आपल्याले गुलाबजाम तयार होतात। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि रताळ्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते आपण बघूया। इथे आपण 2 रताळे उकडून घेतलेले। रताळे जास्त उकडायचे नाही, आतून थोडेसे निब्बरच पाहिजे अशा पद्धतीने रताळे उकडून घ्यायचे आहेत। आतली बाजू थोडीशी निब्बर पाहिजे म्हणजे आपल्याला त्याला जास्त पीठ वगैरे लागत नाही। आता इथं आपल्याकडं मिल्क पावडर वगैरे नाही आहे, तर ज्याच्याकडे पण मिल्क पावडर नाही त्याला सुद्धा गुलाबजामू जमतील अशा पद्धतीने आपण गुलाबजामू बनवतोय। तर त्याच्यासाठी मी इथं घरच्या घरीच बनवलेलं पनीर आहे। तर हे पनीर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे आणि रताळे किसून घ्यायचे आहे। त्याच्या आधी आपण तोपर्यंत ही तयारी होती तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया। 1 वाटी मी साखर घेतलेली आहे। 1 वाटी साखर घेतली, 1च वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडंसं जायफळ घालून घेऊया। पाक आपल्याला काय 1 तारी 2 तारी असं काही बनवायचं नाही। रताळे किसून घेऊया। मी वरतून साळून घेतलेले, छान असे साळून घेतलेले, उकडून आणि साळून घेतलेले। तर इथे आपण किस तयार करून घेऊया। पनीर मिक्सरला बारीक दळून घेऊया। रताळे किसून झालेले आहेत। इथे आपण पनीर दळून घेतलेलं आहे, परातीमध्ये काढून घेऊया। तर हे किसलेलं रताळं घालून घ्यायचं आहे आपल्याला, लागत घालायचं, खूप नाही। इथे पिठाला थोडासा कोरडेपणा आहे, तर इथं आपल्याला म्हणजे खूपच कोरडेपणा आहे। आपण रताळे जास्त उकडून घेतलेली नाही, पण छान आहे, एवढं आपल्याला पातळ पण नको आहे। तर मी इथं थोडीशी मलाई घेतलेली आहे। मी मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं रताळंसुद्धा घालणार आहोत। आता ही मलाई आपण दळून घेऊया दूध। तर अशा पद्धतीने आपण मलाई आणि थोडंसं रताळं फिरवून घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये काढून घेऊया। आता छान असा ओलचटपणा आलेला आहे। बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे। मी इथे 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घालून घेते। छान मिक्स करून मळून घेऊया आपण। रताळ्याने जर समजा पाणी सोडलं नाही पीठ मळताना, तर थोडंसं तुम्हाला जर वाटलं खूप कोरडं आहे तर इथं 1 ते 2 चमचे असं दूध घालून घ्यायचं किंवा पाण्याचा वापर केला तरीही चालेल। मी इथं 1 चमचा दूध घालून घेते। इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे। 10 मिनटं आपण झाकण ठेवून देऊया। ते 10 मिनटं झालेले, आपल्याला पीठ छान असं भिजलेले आहे। पाकाकडे जाऊया, पाक बघूया। इथे पाक आपल्याला छान असं तयार आहे। तर इथे मी थोडंसं चिमूटभर असा कलर घातलेला आहे। आता आपण पाकाचं उतरून ठेवूया। पाक आपल्याला जास्त घट्टसर बनवायचा नाही आहे, फक्त चिकट झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाक बनवायचा आहे। तर पाक छान असा चिकट झालेला आहे। गॅस बंद करून पाक तयार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं आपल्याला भगरीचं पीठ घालून थोडंसं दूध घालून मळून घ्यायचं आहे। इथे आपण पिठामध्ये थोडंसं दूध घालून घेऊया। 1 चमचाभर दूध घालून घ्यायचं आहे। 1 चमचा आपल्याला भगरीचं पीठ घ्यायचं आहे। छान मिक्स करून पीठ मळून घेऊया। भगरीचं पीठ आणि थोडंसं दुधाचा वापर करायचा आहे, म्हणजे आपल्याला गुलाबजाम छान होतील। आता इथं आपल्याला पीठ छान असं मळून झालेलं आहे। आपण तेल गरम करून लगेच छोटे छोटे गोळे तयार करून गुलाबजाम तळून घेऊया। तर अशा पद्धतीने गुलाबजाम बनवून घेऊया। इथे तेल छान असं गरम झालेलं आहे, आपल्याला आपण गुलाबजाम घालू शकतो आता तेलामध्ये। जास्त कडक तेल करायचं नाही, गॅस एकदम कमी ठेवायचा। कमी गॅसवरच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। नवरात्राच्या उपवासासाठी खास आपण रताळ्याचे गुलाबजाम बनवतोय। तर खूप अवघड नाही, खूप सोपं आहे, कोणालाही जमेल असं आहे। मिल्क पावडर असं पाहिजे ना असं काहीच नाही। तुमच्याकडे जर समजा पनीर असेल तरी बनवून जाईल। तर तिथे आपण थोडेफार गुलाबजाम सोडून घेतले तेलामध्ये, अधूनमधून डवळत राहायचं असं, म्हणजे जी बाजू राहिलेली आहे ती पण सुद्धा छान अशी तळून निघेल। पहिली बॅच तळून झालेली काढून घेऊया। दुसरी बॅच पण आपण अशीच तळून घेऊया। अशा कलरमध्ये तळून घ्यायची आहे। चुकून सुद्धा गॅस फुल करायचा नाही आहे, त्याच मीडियम गॅसवर आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे। अधूनमधून हलवत राहायचं आहे, फक्त खाली डागायला नको, म्हणजे खाली बसले जातं तेल कमी असल्यामुळं, तर असं खाली बसायला नको आहे। दुसरी बॅच पण छान अशी आपल्याला तळून झालेली आहे। आता लाईट गेलेली आहे, पण तरी पण कलर बघा किती छान असं मस्त आलेला आहे। काढून घेऊया। सर्व गुलाबजाम आपण असेच तळून घेऊया। आता आपले सगळे गुलाबजाम तळून झालेले आहे, पाकामध्ये घालून देऊया।
इथे आपण सर्व गुलाबजाम ताकात घालून घेतो. बघूया 1 तासानंतर. भिजवून देऊया जरा वेळ. लाईट गेलेली तरी पण बघितलं ना किती छान असे आपल्याला गुलाबजाम दिसतंय. ते एकच नंबर असे आपल्याला गुलाबजाम तयार आहे. तर बघूया नंतर 1 तासानंतर. तर बघू शकता आपल्यावाले गुलाबजाम किती छान असे मस्त भिजलेले आहे. रताळ्याचे गुलाबजाम तयार आहेत. तर हे गुलाबजाम बघा किती छान असे मस्त टम असे फुगलेले आहेत. आधीच्या गुलाबजाममध्ये आणि आताच्या गुलाबजाममध्ये बघा किती फरक आहे. खूप छान असे मस्त भिजलेले आहे आणि खूप छान अशी रेसिपी झालेली आहे. फक्त आपल्यावाले नवरात्राच्या उपवासासाठी गुलाबजाम तयार आहेत. रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि करूनही बघा रताळ्याचे गुलाबजाम कसे होतात कसे नाही. तर खूप छान असे मस्त रताळ्याचे गुलाबजाम होतात. तर नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आपण एक कटसुद्धा करून बघूया. तर इथे आपण एक गुलाबजाम कट करून घेतलेला आहे बघा. तर खूप छान असा रस आपला गुलाबजाम तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. करूनही बघा, खाऊनही बघा. तर भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि धन्यवाद.